3759 गुना 9573 के गुणफल में दहाई अंक और इकाई अंक का योगफल है. प्रश्नामध्ये दहाई अंक और इकाई अंक असा प्रश्न विचारला म्हणून गुणाकार करताना फक्त दशक स्थानचा आणि एकक स्थानचा या दोन अंकाचाच तुम्ही गुणाकार करा. एकक आणि दशक स्थानचे अंक 59 आणि 73 म्हणून या दोन अंकाचा गुणाकार 3 नम 27 3 पाच्या 15 आणि 2 17 7 नम 63 7 पाच्या 35 आणि 6 41 59 आणि 73 या दोन संख्येचा गुणाकार येईल 4307. दहाई अंक और इकाई अंक का योगफल असा प्रश्न आहे. या संख्येमधील एकक स्थानचा अंक 7 आहे आणि दशक स्थानचा अंक 0 आहे. 0 आणि 7 या दोन संख्यांची बेरीज 0 प्लस 7 7 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आपण पाहत आहोत देवांश स्टडी चॅनल. टार्गेट 30 साठी तुम्ही गणिताची सर्व व्हिडिओ पाहत चला. 4 और 2 तिहाई समकोणों में डिग्रियों की संख्या है. यहाँ समकोणों में डिग्रियों की संख्या ऐसा प्रश्न है तो एक समकोण इज इक्वल टू 90 डिग्री. एक समकोण म्हणजे 90 अंश असतो हे तुम्ही पाठच ठेवा. 4 समकोण आणि 2 तिहाई समकोण या दोन्हीची बेरीज असा प्रश्न आहे. म्हणून 4 गुणिले 1 समकोण म्हणजे 90 अधिक 2 तिहाई समकोण म्हणजे 2/3 एक समकोण म्हणजे 90. 4 गुणिले 90 9 चौक 36 360 होतात अधिक 3 एक 3 3 त्रिक 9 शून्यला 0 30 गुणिले 20 होतात 60 आणि 60 आणि 360 या दोन्हीची बेरीज येते 420. तर डिग्रियों की संख्या 420 झाली. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. 2700 गुणनखंड की संख्या ज्ञात कीजिए. कधी कधी अशा ठिकाणी मोठी संख्या येते. मोठ्या संख्येचा एलसीएम किंवा फॅक्टर काढणे हे वेळखाऊ असते. 2700 ही मोठी संख्या आहे. 27 हा 3 चा घन आहे म्हणून 3 चा घन. 27 नंतर 2 शून्य आहेत म्हणून 2 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग. या ठिकाणी 27 नंतर 3 शून्य असती तर आपण 2 चा घन गुणिले 5 चा घन असं केलं असतं. समजा 27 नंतर 4 शून्य आहेत. 27 हा 3 चा घन आहे म्हणून 3 चा घन. 2 च्या डोक्यावर 4 शून्य आहेत म्हणून 2 च्या डोक्यावर 4 घ्या आणि 5 च्या डोक्यावर सुद्धा 4 घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही अवयव पाडू शकता. गुणनखंड की संख्या ज्ञात कीजिए. गुणनखंड का योगफल ज्ञात कीजिए असा प्रश्न अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आला. तेव्हा फक्त गुणनखंड की संख्या ज्ञात कीजिए असा प्रश्न असतो तेव्हा फक्त घातांकामध्ये 1 हा अंक मिळवा आणि त्या सर्वांचा गुणाकार करा. 3 चा घातांक 3 त्यामध्ये 1 ऍड करा 4. 2 चा 2 1 ऍड केला 3. 5 चा 2 1 ऍड केला 3. या सर्वांचा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 आणि 12 त्रिक 36. गुणनखंड की संख्या 36 विकल्प नंबर 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. असाच एक प्रश्न आपण पाहूया. 42 गुणनखंडों की संख्या है. या ठिकाणी 42 ही लहान संख्या आहे, ही मोठी संख्या नाही म्हणून आपण एलसीएम फॅक्टर हे सहज पाडू शकतो. 42 चा आपण एलसीएम काढू. 42 2 ने भाग जातो. 2 दोन्ही 4 2 एक 2 3 7 21 आणि 7 एक 7. अवयव आले 2 गुणिले 3 गुणिले 7. 2 गुणिले 3 गुणिले 7. या ठिकाणी 2 हा अंक एक वेळा आला म्हणून 2 च्या डोक्यावर 1. 3 हा अंक एक वेळा आला म्हणून 3 च्या डोक्यावर 1. 7 अंक एक वेळा आला म्हणून 7 च्या डोक्यावर 1. आताच प्रश्न झाला की गुणनखंडों की संख्या ज्ञात कीजिए असा प्रश्न असेल तर घातांकामध्ये 1 मिळवा आणि गुणाकार करा. सर्व घातांकामध्ये 1 ऍड केला. 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8. विकल्प नंबर 1 गुणनखंडों की संख्या 8 असेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल.